एआय समिटमध्ये काँग्रेसनं घातलेल्या गोंधळानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। देशभरात काँग्रेसच्या विरोधात भाजपाचं आंदोलन सुरू आहे। दिल्ली आणि जयपूरमध्येही काँग्रेसच्या विरोधात भाजपची जोरदार निदर्शनं बघायला मिळाली आणि भाजपकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या अटकेची मागणी सुद्धा यामध्ये करण्यात आली आहे। देशभरात काँग्रेसच्या विरोधात भाजपाचं हे आंदोलन बघायला मिळत आहे। राहुल गांधी यांच्या अटकेची मागणी केली जाते भाजपाकडून। दिल्ली जयपूरमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटलेले आहेत। दिल्ली जयपूरमध्ये सुद्धा हे आंदोलन भाजपाकडून करण्यात आलं आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपाचे जमलेले आहेत। ही दृश्य आपण बघू शकतो। पोलिसांचाही बंदोबस्त त्या ठिकाणी होता आणि जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या अटकेची मागणी या दरम्यान कार्यकर्त्यांनी केली। राहुल गांधी जी लगातार हल्ला गुल्ला करके देश की प्रतिमा दुनिया में खराब कर रहे हैं। कल इतना बड़ा वर्ल्ड लेवल का इवेंट था, बड़े बड़े उन देशों के राष्ट्र प्रमुख और जिसको कहेंगे कि पॉलिटिशियंस आए थे, राज्यकर्ता आए थे, आंदोलन करके एक दूसरे से दुनिया में भारत की प्रतिमा बिगाड़ रहे हैं। इसका सर्वसामान्य व्यक्ति के तौर पर और पॉलिटिशियन के तौर पर भी हम जितना कर सके उतना तीव्र निषेध करें। एआय समिट मध्ये जे आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं त्याचा कितीही निषेध केला तरी कमी आहे। साधारणतः राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या प्रगतीशी संबंधित एखाद्या विषयावर जर महत्त्वपूर्ण चर्चा संवाद तज्ञांसोबत होत असेल तर हे काही आंदोलनाचं स्थान नाही। आपला देश जगामध्ये या क्षेत्रामध्ये इन्व्हेन्शन मध्ये पुढे जावा हा भाव घेऊन माननीय विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी काम करत असताना याला नाक कापून अपशकुन करण्याचा प्रयत्न ही मन तंतोतंत फिट होते। आपण बघतोय देशभरासह राज्यभरामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटतायत। नागपूरमध्ये भाजप युवा मोर्चाने काँग्रेस विरोधात देखील आंदोलन केलंय। दिल्लीमध्ये एआय समिटमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा हा निषेध करण्यात आलाय आणि आंदोलकांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। राहुल गांधींच्या ताफ्याला मुलुंडमध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले। मुलुंड टोल नाक्यावर राहुल गांधींना हे काळे झेंडे दाखवण्यात आले होते। भाजप युवा मोर्चाने हे काळे झेंडे दाखवलेत। परदेशामध्ये जाऊन भारताचा अपमान केला असा आरोप भाजपाकडून आता केला जातोय। दृश्य आपण बघू शकतो। मुंबई नागपूर संभाजीनगर मधले हे दृश्य आहे। त्या ठिकाणी ते भाजप कार्यकर्ते आहेत ते राहुल गांधी यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झालेले आहेत। राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आले मुलुंड टोल नाक्यावर। तर काँग्रेस आता एआय म्हणजेच अँटी इंडिया झालेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक्सपोज केली आणि काँग्रेसवर टीका केली आहे। दिशाहीन वैचारिक दिवाळखोर नेतृत्व लाभलेला काँग्रेसचा धिक्कार असं त्यांनी एक्सपोज करत म्हटलंय। दिशाहीन निर्लज्ज आणि वैचारिक दिवाळखोर नेतृत्व लाभल्यामुळेच काँग्रेस आता एआय म्हणजेच अँटी इंडिया झाली आहे अशा काँग्रेसचा धिक्कार असून एआय इम्पॅक्ट समिटमधून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्याच्या नव्या भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घडत आहे। दुसरीकडे काँग्रेसचे शहजादे वैचारिक दिवाळखोरी आणि नकारात्मकतेच्या गर्तेत खोलवर रुतत चाललेत। एआय इम्पॅक्ट समिट बदनाम करण्याचा हा कट पूर्वनियोजितच होता हे आता सिद्ध झालंय। काँग्रेस नेत्यांच्या मनात भारताबद्दलचा द्वेष खोलवर भिनलाय। याच द्वेषापोटी एआय इम्पॅक्ट समिट यासारख्या जागतिक सन्मानाला गालबोट लावण्यासाठी राहुल गांधींनी आपल्या गुंडांना मैदानामध्ये उतरवलं।
हे कृत्य म्हणजे भारताच्या प्रतिमेला कलंक लावण्याचा प्रकार आहे. काँग्रेसची राष्ट्रविरोधी वक्तव्य आणि भूमिकांच्या लांछनास्पद मालिकेत आता आणखी एक भर पडली आहे. विकसित राष्ट्राच्या निर्मितीमध्ये अडथळे आणून अराजकता माजवण्याचं काँग्रेसचं कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही, अशी एक्सपोस्ट रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.